नमस्कार. सकाळी सकाळी जे आहे ते मी गाजर घेऊन बसली किसायला, कारण काल बाजार असल्या कारणाने 2 किलो गाजर आणले होते. आता 2 किलो गाजर खाण्यात तर जाणार नाही, त्याच्यामुळे मग हलवा करायचा होता. मग ते छान आधी छिलून घेतले आणि मग पूर्ण किसले आणि एकटीने मी तेवढे पूर्ण 2 किलो गाजर किसले आणि त्यानंतर छान हलवा बनवून घेतला. आणि आज आम्हाला हैदराबादला जे आहे ते परत निघायचं होतं, तर त्यानंतर सगळी आपली तयारी केली, पॅकिंग वगैरे केलं, गाडीमध्ये सगळं भरलो आणि आम्ही 12 वगैरे वाजता जे आहे ते नागपूरवरून निघालो हैदराबादला निघण्यासाठी. यावेळेस आम्ही सकाळीच निघालो, कारण रात्रीचा नेहमी आम्ही प्रवास करतो, तर ह्यावेळेस म्हटलं दुपारी करून बघावा. आणि युगित जे आहे ते मस्त गाडीमध्ये काही वेळ खेळत होता, मागे पुढे असा करत होता. आम्ही स्पेशली फ्लॅटच्या कामासाठी आलो होतो, तर तो आम्ही पेंटिंग वगैरे करून ठेवून दिला. आम्हाला रेंटवर द्यायचा होता, पण 2 दिवसामध्ये आम्हाला कोणीच मिळालं नाही. एक दोघे जण जे आहे ते बघून गेले, पण होऊ शकते त्यांना रेंट नसेल परवडला किंवा मग आवडलं नसेल, तर असं झालं असेल. तर आता आम्ही किती दिवस थांबणार, म्हणून मग आम्ही निघून आलो तिथनं. आणि इथे याला एकटा हा मागे बसत नाही सीटवर. याला किती आम्ही म्हणतो की तू मागे बसत जा, पण याला मागे बसायचं नसते, याला माझ्याच जवळ बसायचं असते. आणि तो एक मध्ये हँडरेस्ट आहे आमच्या, तर त्याला असं वाटते की ती माझी सीट आहे आणि तो त्याच्यावरच बसतो आणि ब्रेक आला की तो पटकन खाली पकडतो. आणि इथे जे आहे युगितनी काल मस्त आपला बोट जो आहे तो कापून ठेवलेला आहे. कच्चे शिंगाडे आणले होते, त्या शिंगाड्याचं जे नोक आहे ते त्यांनी आपल्या हातामध्ये टाकलं आणि त्यामुळे त्याला रक्त निघालं. आणि मग मध्येच यांना चहा प्यायचा होता, कारण झोप खूप लागत होती. मम्मी पण घेऊन टाकला थोडासा 1 कप चहा. तर इथे थांबलो आम्ही पांढरकवड्याजवळ, तिथे चहा वगैरे घेतला. युगितला काही नको घेऊ म्हटलं, पण तो ऐकणाऱ्यातला नाही आहे, त्यामुळे त्यांनी पॅकेट तिथे ठेवले होते चिप्स आणि कुरकुरे, ते त्यांनी घेतलं. आणि त्या दुकानदाराला त्यांनी एवढं कन्फ्यूज केलं, हे मग ते असं करत त्यांनी शेवटी दोन्ही दिले. आणि चहा वगैरे घेतल्यानंतर जे आहे निघालो परत पुढच्या प्रवासासाठी. आणि थंडी आहे असं वाटत होतं, पण जेव्हा आता गाडीमध्ये आम्ही जात होतो, एवढं गरम होत होतं की आम्हाला कुठे कुठे AC ऑन करून जावं लागलं, कारण एकदम दुपार होती. तर जो सूर्य आहे तो एकदम डोळ्यांवर आणि साईडनी येत होता. सूर्याने आम्हाला खूप जास्त त्रास दिला आज दिवसभर. एक हा युगू आणि दुसरं जे आहे सूर्यदादा, हे खूप त्रास देत होते आज आम्हाला. आणि रस्त्याने पण दुपारची खूप जास्त अशी गर्दी वाटत होती, ट्रक्स वगैरे. आणि जिथे तिथे मध्ये मध्ये रस्त्यांचे कामं सुरू असल्या कारणाने खूप जास्त तिथे ट्रॅफिक जाम होत होतं. काय माहिती आज काय होत होतं. तर मग इथे काही वेळ जे आहे ते युगितचं कोकोमेलन सुरू होतं. त्यानंतर आम्ही यूट्यूबवर आमची गाणी लावली आणि हे गाणं जे आहे ते युगितच्या पप्पांना खूप आवडतं. म्हणजे जसं गाडी आम्ही ऑन वगैरे केली, सुरू केलं, यूट्यूब ऑन केलं, तर पहिलं गाणं जे आहे ते हेच लागतं. आणि याची आज वेगळीच मज्जा सुरू होती. नाहीतर हा एवढा झोपतो प्रवासात, एवढा झोपतो, कंटिन्यू झोपून असतो, पण आज त्याला बिलकुल झोपायचं नव्हतं. आज त्यांनी खूप त्रास दिला आहे. काय करणार, तसं त्याला बरं पण नाही, त्याला सर्दी वगैरे जी आहे ती खूप झाली होती. आणि आता काल रात्री पण त्याला थोडासा ताप येऊन गेला, तर औषध वगैरे देऊनच आता आम्ही त्याला घेऊन जातो आहे. त्यानंतर सूर्य दाखवते तुम्हाला. हा एवढा सुंदर व्ह्यू होता ना की मी काय सांगू, म्हणजे असं कंटिन्यू बघावंसं वाटत होतं. सूर्य मावळताना जो दिसत होता, खूप म्हणजे खूप जास्त सुंदर दिसत होतं हे दृश्य. त्यानंतर मग आता हे चिप्स निघालेले आहेत आमचे. मी म्हटलं त्याला मला दे, कारण मला पण आज उपवास होता, पण त्यांनी मला नाही दिलं, स्वतःच खाल्लं. माझा पण आज उपवास असल्या कारणाने मध्ये मध्ये मला पण असं खूप कसं तरी वाटत होतं, कारण मी पण फक्त साबुदाणा खाऊन निघाले होते घरून, जेवण नव्हतं केलं. आणि मला जेवणाची सवय आहे, तर मला खूप असं मध्ये मध्ये कसं तरी वाटत होतं. युगितचे चिप्स वगैरे ठेवून होते, पण काय माहिती माझी खायचीच इच्छा नव्हती होत. सोबत पण आम्ही पापड तळून आणले होते, गाजराचा हलवा केला, तो पण डब्बाभर आणला होता. जलेबी आणली होती खोव्याची, ती पण आम्ही घेऊन आलो होतो, पण काय माहिती माझी काहीच खायचीच इच्छा होत नव्हती. मला असं खूप कसं तरी होत होतं. आणि इथे या गाण्यावर युगित मस्त डान्स करत होता. इथे एक आम्हाला घाट लागतो, एक मध्ये हैदराबादला जाताना, त्या घाटावर आम्ही होतो तेव्हा. त्यानंतर आम्ही 10 वगैरे वाजता जे आहे ते घरी पोहोचलो. आणि घरी पोहोचल्यावर सगळं सामान काढलं ठेवलं. आणि हा ओटा दाखवते, कारण हे मध्ये 2-3 दिवसांसाठी आले होते घरी, तर असं सगळ्यांनी पसरवून ठेवलं होतं. हे का बरं एवढे छान चमचे ठेवले होते प्रदर्शनासारखे, तर मला समजलं नाही. मग मी सगळं उचललं आणि साईडला केलं. ह्यावेळेस त्यांनी काहीच केलं नाही, त्यामुळे घर काही जास्त घाणेरडं होतं नाही. आणि त्याच्यानंतर बाहेर आली, झाडं वगैरे बघितले, कबूतर आले की नाही बघितले, पण कबूतर ह्यावेळेस आले नव्हते, तो सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर भूक एवढी जास्त लागली होती, काय करावं काहीच समजलं नाही. मग आधी गायसोटा थोडा पुसून घेतला, सगळी साखर सांडवलेली होती. आणि तर घरी आल्यानंतर एवढी भयंकर भूक लागली होती सगळ्यांना की आता काय करावं काही सुचत नव्हतं. पोळ्या वगैरे तर मला करण्याचा माझ्या तेवढा पेशन्सच नव्हता आता. मग झटपट म्हणून खिचडीच करायचं ठरवलं, कारण आज माझा उपवास असल्या कारणाने आम्ही बाहेर काही खाल्लं नाही. घरी
तसं चाललो. मग साधी प्लेन खिचडी करू म्हटलं, त्यासोबत बेसन करायचं आधी ठरवलं, पण मग बेसनासाठी जे आहे टमाटर वगैरे घरी काहीच नव्हतं. कांदा होता पण टमाटर वगैरे नव्हते आणि टमाटरशिवाय ते काही चांगलं नसतं लागलं, तर मग बेसन नाही केलं. मग मी म्हटलं की चला जाऊ द्या, छान प्लेन खिचडीच करूया, म्हणजे युगीतला पण खायला होईल, कारण त्याला पण बरं नाही आहे, सर्दी वगैरे खूप आहे त्याला, पण तो पण मग खाण्यासाठी खूप नखरे करतो. मग तुरीची डाळ आणि तांदूळ धुवून घेतले, तुरीच्या डाळीचीच खिचडी करायला घेतली. धुवून घेतलं छान 2-4 पाण्याने आणि त्यानंतर जे आहे ते खिचडी मांडायला घेतली. आणि हा इथे आला आहे युगू, मला काहीतरी म्हणत आहे, तो काय म्हणत आहे मला कळत नव्हतं. कुठे पप्पाला सांग. इथे जो आहे तो मला काहीतरी कॅन्डी पाहिजे म्हणत होता, त्याला कुठे दिसली कॅन्डी मला माहिती नाही. फ्रीजवरती कोई भी कॅन्डी नाही आहे बाबा. तर त्याला फ्रीजवरती एक छोटंसं चॉकलेट उघडंवालं दिसत होतं, ते त्याला पाहिजे होतं, पण ते आता खूप दिवसापासून उघडं होतं, तर मग आम्ही त्याला काही दिलं नाही. ते धरलं आणि कचऱ्याच्या बास्केटमध्ये फेकून दिलं. त्या चॉकलेटच्या पॅकेटसाठी जे आहे युगीत खूप रडत होता. मग मी रडू दिलं, मी लक्ष दिलं नाही, कारण मलाच कसं तरी होत होतं आणि मला पटकन आधी स्वयंपाक करायचा होता. तर त्याच्यासाठी आधी आता कुकर लावून घेतला. कुकर आता होतो म्हटलं पटकन. त्यानंतर मग आता बेसन तर मी करायचं नव्हतंच मला. मग सोबतीला जे आहे ती कच्च्या कांद्याची चटणी करूया म्हटलं. तसं आम्ही नेहमीच खात असतो ती, आणि छान पण वाटते. मग कांदे होते घरी तसे अवेलेबल. मग एक कांदा जो आहे तो छान कट करून घेतला, आणि हा आता हे चॉपर आहे याच्यामध्ये मस्त छान बारीक बारीक होतं. हाताने पण होतं कट, पण हाताने कट करायला खूप वेळ जातो. त्यानंतर याच्यामध्ये सगळं टाकलं आणि याच्यामध्ये फास्ट होऊन जातं. आणि इथे हे टाकलं याच्यामध्ये, आणि हे चॉपर जे आहे ते ओढायला घेतलं. हे ओढायला मला खूप मज्जा येते, खूप फास्ट ओढते मी, पण नंतर हात पण थोडासा दुखतो, पण ओढायला खूप मज्जा वाटते मला. नंतर हे आले थोडीशी हेल्प करायला की दे मी चटणी बनवून देतो म्हणून तुला, कारण माझ्या हातचं एवढं त्यांना आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे मी अशी खूप चमचमीत काही बनवत नाही, मी खूप असं साधं बनवते. मग मी कांदा तेवढा आहे तो करून त्यांना देऊन दिला, त्यांनीच काढला. मग त्यांनीच त्याच्यामध्ये तिखट मीठ असं सगळं टाकून छान तेल वगैरे मस्त अशी जी आहे ती चटणी बनवली. आणि इथे युगीत आला, माहिती नाही त्याचं काय होतं ते. एक तर त्याला बरं नाही आहे, सर्दी वगैरे खूप जास्त झाली आहे त्याला, तर तो राहतच नव्हता, कंटिन्यू रडत होता. मग त्याला मी TV पण लावून दिली. कोकोमेलन बघते का विचारलं, कार्टून लावून देते म्हटलं, पण तो कसाच ऐकायला खाली नव्हता, तो कंटिन्यू रडत होता. त्याचं म्हणणं होते की तू मला घे. मग आता मी म्हटलं काहीच ऑप्शन नाही, आता याला कडेवर घेऊनच जे आहे ते सगळं करावं लागेल. मग फक्त थोडेसे आता पापड तळायचे होते खिचडीसोबत खायला, तर पापड, दही मिरची आणि सांडगे असे तळायला काढले. आणि याला म्हटलं तू आता थोडा वेळ बस, कारण माझा हात खूप जास्त दुखत होता, पण त्याला खाली बसायचं नव्हतं. त्याचं होतं की मला मग ओट्यावरच बसव. मग बसवलं त्याला ओट्यावर, आणि मग त्याला घेऊनच जे आहे ते सगळं तळायला घेतलं. आणि पापड टाकला की त्याचे ते थोडेसे उडतात. त्याला म्हटलं तू उडेल तर तुझ्या अंगावर येईल आणि मग तुला ते लागेल. मग असं म्हटल्यानंतर तो जो आहे तो खाली उतरला. पण तरी जी आहे त्याची लुडबुड काही संपेना, ती सुरूच होती. एवढं मी केल्यानंतर पण त्याला मग म्हटलं, त्याच होते की आता पापड जे आहे ते तेलामध्ये मी टाकील. तर मी म्हटलं घे बाबा टाक, तूच टाक आणि तूच कर. मग पटापट जे आहे ते सगळं तळतूळ करून घेतलं, कारण एवढ्या जोरदार भूक लागली होती, पोटात जे आहे ते पूर्ण कावळे बोंबलायला लागले होते. मग सगळं झाल्यानंतर आधी सगळं समोर नेऊन ठेवलं. मी म्हटलं आवरत ते नंतर बसूया, आधी जेवण करूया. मग फास्ट जे आहे ते ताटं वगैरे घेतले, सगळं सामान घेतलं आणि इथे येऊन बसलो. बाकीचं नंतर करूया म्हटलं. आणि समोर आल्यावर खाली बसलो जेवण करायला, तर याचा परत हा रडायला सुरू झाला. याला माहिती नाही आज परस नसल्याकारणाने तो मला सोडतच नव्हता, त्याला खूप कसं तरी वाटत होतं. मग मी त्याला म्हटलं तू थोडीशी खिचडी खाऊन घे, त्यानंतर मी तुला छान जे आहे औषध देते आणि त्यानंतर आपण झोपूया. पण तो तसा पण अग्री नव्हता, त्याला जेवायचं पण नव्हतं काहीच. मग कसं बसं त्याला थोडंसं मी लाडाई गोडाई लावली आणि खिचडी जी आहे ती एवढी ताटात दिली. कोणासोबत जे आहे ते बिग बॉस लावला, कारण आज शेवटचा दिवस होता. ओके, बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.